नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी कमलाकर सोनवणे, एसपीएस प्रायव्हेट लिमिटेड डिस्ट्रीब्युटर. बघा, आज आम्ही होळ या ठिकाणी आलेलो आहोत. ड्रॅगन फ्रूटला आम्ही भुईटा खत आणि काही औषधं दिली होती. आज त्यांच्याकडून जाणून घेऊया कोणतं खत वापरलं होतं तुम्ही. वैदिक ॲग्रो भुईटा खत वापरलं सुरुवातीला. भुईटा खत त्यांनी वापरलेलं आहे. आणि औषध कोणतं वापरलं होतं. आणि हे आपलं वैदिक इको हरियाली त्यांनी ड्रीपद्वारे सोडलेलं होतं. बघा, हे याला 6 महिने झाला लागवड होऊन. आज त्याची हाईट बघा, जवळजवळ 6 फुटापर्यंत हाईट आहे आणि जबरदस्त रिझल्ट ड्रॅगन फ्रूट वरती इथं आलेला आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये फरक तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही हे करणार आहोत. यांनी सुरुवातीला हे खत वापरलेलं होतं आणि दुसऱ्या प्लॉटवर आपण जाणार आहोत. त्या प्लॉटवरती त्यांनी उशिरा खत त्यांनी टाकलेलं होतं. तिथला फरक आपल्याला पाहायचा आहे. तर आता मगाशी तुम्ही बघितलं की त्या ड्रॅगन फ्रूटमध्ये आणि आता ज्या प्लॉटवर आम्ही आलेलो आहोत एका शेतामध्ये, म्हणजे त्या शेतकऱ्याचं नाव आपण जाणून घेणार आहोत. नाव सांगा सर. राम हरी श्री हरी लाटे. मगाशी आपण बघितलं त्यांचं नाव रघुनाथ नानी दुगे. बर. या दोन्ही ड्रॅगन फ्रूटामध्ये फरक तुम्हाला सांगायचा आहे. एकाच नर्सरीमधले रोप आहेत, एकाच दिवसाची लागवड आहे आणि सुरुवातीला त्यांनी भुईटा खत वापरलं होतं. यांनी त्याच्यानंतर 1 महिन्याने वापरलं आणि 1 महिन्याने वापरल्याच्या नंतर त्यांनी कसा रिझल्ट आला हे आपल्याला जाणून घ्यायचंय. काय वाटतं, किती फरक पडला याला. चांगला फरक पडला. फरक आहे का नाही. सुरुवातीला तुम्ही घ्यायला पाहिजे होतं का नव्हतं. पाहिजे होता. लेट झाला थोडा घ्यायला. बर. बघा, सगळं टाकलं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. अजून कशाला वापरलं तुम्ही. अद्रकीला वापरलंय, शेवग्याला वापरलंय, उसाला पण वापरलंय. बर. हे शेवगा. आता याच्यानंतर तुम्ही वापरणार का दरवर्षी. वापरणार. समाधानी आहे ना त्याच्यामध्ये. हो, समाधान. बघा, इतका फरक याच्यामध्ये आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की हे जैविक खत आहे, जबरदस्त रिझल्ट आहे आणि फास्ट आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय एसपीएस. शेतकरी इथंच राहिले, आम्ही आपल्या गड्यातच काढले. तुम्ही खरे शेतकरी